लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी देखील सुरक्षित नाही, ही खेदाची बाब आहे. यावर माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. सदर गुन्ह्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयामध्ये MICU विभागात असताना बाथरूमच्या खिडक्यांच्या काचा तोडून पळून गेला. तिथे खिडक्यांवर जे ग्रिल्स आपण जाळ्या बोलतो ते बसवलेल्या नव्हत्या. माझा प्रश्न असा आहे की आपण सुरक्षा किती करणार आहोत. दुसरा प्रश्न असा आहे, आरोपी पळून जातो आणि स्वतःहून परत येतो. यामध्ये आरोपी व पोलीस यांच्यामध्ये संगमत असल्याचा संशय निर्माण होतो. हा कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर आघात आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. माझा तिसरा प्रश्न आहे, राज्यातील इतर शासकीय रुग्णालयामध्ये आरोपी रुग्णांसाठी स्वतंत्र उच्च सुरक्षा कक्ष उभारण्याबाबत शासनाची कोणती ठोस कालबद्ध योजना करणार आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तो नक्कीच महत्त्वाचा आहे आणि त्यांनी जी घटना सांगितली ती देखील खरी आहे. 18 तारखेला साताऱ्यावरून ह्या व्यक्तीला या गुन्हेगाराला फिट येत असल्या कारणाने त्याला इथे ससून रुग्णालयामध्ये आणलं गेलं आणि 19 तारखेला तो MIC मधून तो तिथून बाथरूम मधून तो पळून गेला. योगायोगाने त्याच वेळेला तिथे ससूनमध्ये पेंटिंगचं काम चालू होतं आणि ते बांबू लावलेले होते आणि त्याला ते तिथून पळून जाणं सोपं झालं. परंतु नक्कीच या बाबतीमध्ये जे कोणी दोषी अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. जे कोणी त्या दिवशी ड्युटीवरती होते, ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, त्यांना आपण निलंबन केलेलं आहे आणि त्याची आपण डिपार्टमेंटल एन्क्वायरी देखील चालू केलेली आहे. परंतु ह्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित होत आहेत, ह्या लक्षवेधीची ब्रीफिंग घेत असताना देखील ज्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की ह्या घटना काही ठिकाणी ह्या ज्या घडत आहेत या एकही घटना अशी घडू नये ह्यासाठी आता ससूनमध्ये देखील जो जनरल वॉर्ड आहे तिथे गुन्हेगारांना आरोपींना ठेवण्यात येतं. त्या ठिकाणी आपण बाथरूममध्ये ग्रिल्स वगैरे सगळे लावले होते, सगळी आपण उपाययोजना केली होती. परंतु MICU मध्ये ही त्या काही सुरक्षेच्या दृष्टीने ज्या उपाययोजना असणं आवश्यक होत्या त्या नव्हत्या, म्हणून त्याला ती संधी तिथे पळून जाण्याची मिळाली. तर त्या आता आपण अपडेट केलेल्या आहेत. परंतु ह्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात येते की एकंदरीत राज्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयामध्ये आपण अशा गुन्हेगारांना आपण ठेवतो आणि मेडिकल ग्राउंडवरती आपण ठेवतो आणि त्यांचे उपचार चालू असताना ते जे काही पळून जातात ते न होण्याकरिता आपण एक आता SOPs आपण तयार केलेल्या आहेत. ज्या SOPs आता आपण सगळ्या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट देखील केलेल्या आहेत आणि या SOPs सोबतच आपण आजच आपण आदेश दिलेले आहेत की ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये एक सेफ्टी ऑडिट त्या संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पोलीस अधिकारी आणि जे काही संबंधित विभाग येतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्या रुग्णालयामध्ये सेफ्टी ऑडिट करण्यात यावं आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला जे काही चेंजेस हवे असतील त्या ऑडिटच्या माध्यमातून त्याचे आयडेंटिफाय करून ते चेंजेस करण्यात यावे, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीत. आणि आपण आपला जो दुसरा प्रश्न होता की पोलिसांच्या संगनमताने ती व्यक्ती तिथे पुन्हा आली आणि ती पळून गेली वगैरे, परंतु हे खरं आहे की ती व्यक्ती स्वतःहून तिथे कोर्टामध्ये हजर झाली. परंतु तो जेव्हा पळून गेल्याच्या नंतर ही बाब जेव्हा लक्षात आल्याच्या नंतर जवळपास 1-1.5 तासाने आपली ही बाब आपल्या लक्षात आली की हा पळून गेलेला आहे. म्हणून आपण पोलिसांनी त्या जो आरोपी होता त्यांच्या जे काही नातेवाईक होते त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्या सगळ्यांकडे आपण कडक चौकशी केली होती आणि आता जे काही कार्यपद्धती राबवून तो व्यक्ती परत आला पाहिजे ह्या दृष्टीने आपण कारवाई केली. मान्य आहे की नक्कीच इथे जे काही लॅब झाले होते त्या बाबतीमध्ये जे दोषी कर्मचारी होते त्यांच्यावरती आपण कारवाई देखील निलंबनाची केलेली आहे. मोहन मते देतो 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 मोहन मते देतो. अध्यक्ष महोदय, पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयातून 12 वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा पोस्को या गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या काही आरोपीने MICU वार्डच्या बाथरूमची काच तोडून पलायन केल्याची घटना दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी घडलेली आहे.
MICU हा अतिसंवेदनशील विभाग असताना आरोपी पलायनाच्या वेळी तेथे तैनात असलेले पोलीस बंदोबस्त सुरक्षा रक्षक CCTV यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे ही चूक प्रश्न घडल्याचे विचारा मोहनजी, एक प्रश्न मिनिट विचारा. घडल्याचे पलायनगल पार्श्वभूमीवर ससून रुग्णालय आरोपीसाठी सेफ पॅसेज ठरत असल्याची बाब समोर येत आहे. अध्यक्ष महोदय, हे जे रुग्णालय आहे या रुग्णालयात याच्यापूर्वी मर्डर केस झाल्या, त्याच्यानंतर या इथे जे MD FMD हे जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणात चालतो आहे. मुळात आपली जी तिथे CCTV नसणे, पोलीस बंदोबस्त नसणे, आरोपी जाऊन बाहेर जाणे, बाहेरून परत येणे, हा जो विषय आहे या संदर्भात अध्यक्ष दोनच प्रश्न आहे, उपप्रश्न. अध्यक्ष महोदय, कोठडीतील आरोपीची सुरक्षितता न राखल्यास गुन्हेगारी निष्काळजीपणा मानला जातो. त्यामुळे सदर प्रकरणी आरोपी पळून गेला असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आरोपी होता त्यांच्यावर IPC कलम 223 अंतर्गत गुन्हा हा दाखल करण्यात आला नाही. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, राज्यातील पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामानाने त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते अत्यल्प आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. अध्यक्ष महोदय, पोलिसांना दरमहा 250 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. वाढत्या महागाईचा विचार करता पोलिसांना दरमहा देण्यात येणाऱ्या फिटनेस भत्त्यात शासन भरीव वाढ करणार आहे का? असे दोन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय माझे या संदर्भात आहे. संबंधित प्रश्नाचे उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, ससून त्या रुग्णालयामध्ये CCTVs वगैरे कार्यरत होते, CCTVs बंद नव्हते. आणि तो जो पळून गेला होता कुठला मार्गे गेला हे देखील त्या CCTV मध्ये कॅप्चर देखील झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपली एन्क्वायरी देखील चालू होती. आणि जे कोणी पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावरती आपण ऑलरेडी निलंबनाची कारवाई आपण केलेली आहे आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांच्यावर देखील ती आपण कारवाई आपण करतोय एकंदरीत. आणि दुसरा आपला जो प्रश्न होता तो या लक्षवेधीशी संबंधित नाही, परंतु नक्कीच पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यांना भत्ता वाढवणं ही आपली मागणी होती. नक्की त्या बाबतीत आम्ही विचार करू. आणि जर का आवश्यकता असल्या आणि जर का सफिशियंट फंड अवेलेबल नसतील किंवा सफिशियंट फंड त्यांना तिथे उपलब्ध होत नसतील तर नक्कीच वाढवून द्यायचा विचार आम्ही करू. वरुण सरदेसाई देतो. महोदय, मला वाटतं ही जी काय घटना ही अतिशय गंभीर आहे. यावर जो काही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह कराल असं आपण सांगितलं. पण मला वाटतं मुळात या एका ससून रुग्णालयातली ही काही एकमेव घटना नाहीये. गेल्या वर्षी जेव्हा तो पोर्सचा ऍक्सिडेंट झालेला तेव्हा सुद्धा ब्लड सॅम्पलचं जे काही आदला बदल झालेली ती सुद्धा या ससूनमध्येच झालेली. काही 6 महिन्यापूर्वी एक बातमी आलेली की ससूनच्याच गेटवर साधारणतः 1001 कोटीचं MD सापडलं गेलेलं आणि एक अंडर ट्रायल व्यक्ती तेव्हा ससून रुग्णालयात ऍडमिट झालेला आणि तर त्याचं होतं असं पुढे पोलीस त्याच्यावर कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन करतायत. माझा प्रश्न आहे की ही एक मोडस ऑपरेंडी समोर येते. ससून रुग्णालयात एकदा का कुठला क्रिमिनल किंवा अंडर ट्रायल गेला किंवा आतली कुठली यंत्रणा त्याला मदत करते का? आणि याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की वारंवार सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्येच बरोबर हे सगळे आरोपी ऍडमिट कसे होतात? एकदा जेलमध्ये गेले की यांचे ब्लड रिपोर्ट असे येतात की 6-6 महिने वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन ऍडमिट होतात. इकडे जाऊन ते त्यांचे गँगचे ऑपरेशन चालवतात आणि हे सगळ्या पोलिसांना सुद्धा माहिती आहे. हे आता TV शो मध्ये यायला लागलं. नेटफ्लिक्सच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवतं की सगळे क्रिमिनल हे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतात. मग सरकार करतंय काय? हा माझा प्रश्न आहे. एकंदरीत ही व्यक्ती जी होती ती साताराला त्याला अटक करून ठेवलं होतं. त्याला फीट इथे असल्यामुळे त्याला अर्थातच जर का एखादा आरोपी असेल तर त्याला शासकीय रुग्णालयामध्ये आपण त्याला ऍडमिट करतो, त्याला आपण प्रायव्हेटमध्ये ठेवत नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी मला हे मान्य आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जे काही लॅप्सेस आहेत त्याच्यामुळे त्यांना जी काही संधी मिळते पळून जाण्याची, ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जे इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे ऑडिट हे पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण राज्यभरामध्ये आपण सगळ्या रुग्णामध्ये आपण करून घेतोय, जेणेकरून हे भविष्यामध्ये घडणार नाही ह्याची आपण काळजी घेतोय. हरीश पिंपळे आज पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयातला हा विषय नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कारागृह आहे मंत्री महोदय, तिथचे सगळे गुन्हेगार आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेत असतो. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये नेतो तेव्हा तिथं नेल्यावर दवाखान्यात त्याची खा प्यायची व्यवस्था, त्याला मटण, पोलिसवाल्याला पैसे दिले, सारे पान मसाला तंबाखू पैसे साऱ्या व्यवस्था होतात, भेटी गाठी होतात. टाईम पडलं
तर त्यांना एखाद्या रूममध्ये दोघा नवरा बायको भेटू बी देतात, अशी परिस्थिती आहे दवाखान्यात सुद्धा. तर माझी विनंती आहे शासनाला, कारण त्याच्यामुळे आपण जेव्हा एका जो गुन्हेगार नेतो त्याच्यात पोलिस लॉरी, पोलीसवाले, 2-2 गाड्या समोर, जसा काही मंत्री चालला, एक गाडी पुढे एक गाडी माग, एवढ्या सुरक्षेच्या असे अट्टल गुन्हेगार जेव्हा जातात तो हजारो लाखो रुपये शासनाचे त्यांच्यावर खर्च होते. तर जे मोठे गुन्हेगार ज्या ज्या जिथं आहे समजा, जिथून आपल्याला ते न्याय लागते, ते न नेता कारागृहात तिथं जर आपण एक मोठ्या व्हॅनमध्ये सगळ्या सुविधायुक्त डॉक्टर जर आपण त्या कारागृहात पाठवले तर हा होणारा खर्च टाळला जाईल. आणि ह्या ज्या घटना आहेत, कारण तो इकडे आल्यावर त्याचे चमचे त्याला भेटतात, तिथून फोन लागते, त्याला मोबाईल दिला जाते, तो बोलून घेते, त्यातून सेटिंग लागते, तिकडून वकिलाची सेटिंग लागते, तिकडून कोर्टाची सेटिंग लागते. अशा साऱ्या गोष्टी घडतात की ते गुन्हेगाराले आपण त्याला कारागृहात ठेवल्यावर त्याच्यावर वचक राहिली पाहिजे. पण जेव्हा बाहेर येते, प्रत्येक तुम्ही जर कोर्टावर गेले तर गुन्हेगार नाही, एखादा नवरदेव येऊन राहिला असे लोक असतात भेटायला मला गेले. प्रश्न विचारा. तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा जो शासनाचा तुम्ही इतका असं वर्णन खर्च, केलं की आपल्याला असं वाटतं की आपण पण तिकडे जाऊ. इतका खर्च, प्रश्न विचारा. इतका अनावश्यक खर्च त्या गुन्हेगाराले तपासण्यासाठी दवाखान्यावर नेण्यावर होते. तर एक चांगली व्हॅन सगळ्या सुविधायुक्त करून, ते वैद्यकीय सुविधायुक्त करून आपण तेच त्या जेलखान्यापाशी पाठवून त्यांच्या तपासण्या करण्यासाठी याच्यावर सरकार विचार करणार आहे का? एक दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा हा गुन्हेगार नेता, तर या गुन्हेगाराच्या सोबत जे पोलीस खात्यातले लोक असतात, हे मोबाईल ह्या सगळ्या सुविधा देतात. तर अशा जर चित्रीकरण जर तुम्हाला कोणी आणून दिलं तर त्यांना तुम्ही कायम नोकरीतून काढणार का सस्पेंड करणार आणि काय कारवाई करणार, त्याचे एसओपी काय करणार, हे दोन माझे प्रश्न आहे. पुण्याचे सदस्य देतो अध्यक्ष महोदय, देतो शेवटला देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, पुण्याचे सदस्य आहे पुण्याचे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न इथं उपस्थित केला आहे, मुळात आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वरूननी केलं ना 2024च्या आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण कारागृह आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आहे, नवीन कायदा आपण पारित केलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज याव्यात किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याच्या दृष्टीने आपण जे काही पावलं उचललेली आहेत. तर अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सांगेन की नवीन कारागृहामध्ये कारागृहाच्या आतमध्ये हॉस्पिटल्स असं आपण नियोजन करतोय. आता आपण बेसिक ब्लड टेस्ट वगैरे आपण या रेग्युलर चेकअप वगैरे आपण त्या फॅसिलिटीज आहेत, डॉक्टर व्हिजिटिंग डॉक्टर्स वगैरे असतात, परंतु NICU सारखी फॅसिलिटी ही कारागृहाच्या आतमध्येच असली पाहिजे ह्या दृष्टीने आपण तिथे विचार करतो. आणि नवीन कारागृह जे आपण बांधणार आहोत त्याच्यामध्ये ह्या फॅसिलिटी आपण तिथे उभ्या करतोय. दुसरा आपला जो प्रश्न होता की जे काही कैद्यांना कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी आपण जे ट्रान्सफर वगैरे करत असतो की त्यांचा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये त्यांच्या काही ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात तर त्या टाळण्यासाठी आता आपण नवीन पद्धती चालू केलेली आहे. आपण जे काही आपले कोर्ट आहेत त्या सगळ्या बहुतेक सुनावण्या आता VC द्वारे आपण आता जेलमध्येच करतोय. आता बहुतांश केसेसमध्ये आपल्याला ह्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना आपल्या कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आता जेलच्या बाहेर घेऊन जावं लागत नाही. आपण जेलच्या आतमध्ये आपण आता VC आता अरेंज करायला आपण सुरुवात केली आणि बहुतांश सगळ्या जेलमध्ये आपण आता हे या VC फॅसिलिटीज आपण आता उभा करायला सुरुवात केली आहे. मला वाटतं पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सगळ्याच महाराष्ट्राच्या जेलमध्ये या VC फॅसिलिटीज उभ्या राहतील. बापूसाहेब देतोय. पुण्याच्या जे जेल आहे त्या जेलमधून ज्यावेळेस ससूनमध्ये आरोपी घेऊन जातात त्यावेळेस अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. अनेक वेळा ड्रग्ज असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकार घडत आहेत. मागच्या 2025च्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केली होती की त्या ठिकाणी मोठं जेल असल्यामुळं त्याला आतल्या आतच एखादं स्पेशल छोटं हॉस्पिटल जर उभं केलं तर ते आपल्याला योग्य ठरणार आहे. आणि म्हणून तसा प्रस्ताव गृह खातं करेल का, जो होणारा सर्व खर्च त्यामध्ये वाचेल आणि असे वेगवेगळे प्रकार गंभीर प्रकार घडणार नाहीत आणि असं ड्रग्ज वगैरे पुण्यामध्ये सापडणार यासाठी आपण उपाययोजना करणार का? कारण त्याच ठिकाणी आता जेलच्या समोरच त्या ठिकाणी मोठी इमारत न्यायालयाची बांधतायत.
न्यायालय जर समोर झालं तर त्या आरोपींना घेऊन जाण्याचं काही अवघड होणार नाही, परंतु त्या ठिकाणी जे हॉस्पिटलला ससूनला घेऊन गेले जातात, त्या आरोपींना घेऊन जातात, तो एक खर्च वाचेल आणि आरोपी आतल्या आत स्पेशल हॉस्पिटल छोटंसं केलं तर तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवणार का? मला वाटतं अध्यक्ष महोदय मी ऑलरेडी याच्यावरती बोललेलो आहे. येरवडा जेलमध्ये आता जे काही आपण नवीन इमारत जी आपण किंवा नवीन जेलचं आपण जिथे आपण जी निर्मिती करतोय त्यामध्ये आपण ही फॅसिलिटी आपण उभी करणार आहोतच. आणि विशेष म्हणजे ससूनच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात आता आपण डेडिकेटेड एक ससूनसाठी वेगळं तिथे पोलीस स्टेशन आता आपण उभारलेलं आहे आणि आपलं तिथे नक्कीच बारीक लक्ष असणार आहे. तर आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या दोन गोष्टी आपण तिथे सिनियर आहे राऊत साहेब, चला नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, देतो 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 या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना सांगितलं की जे सुरक्षा रक्षक त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना निलंबित करण्यात आलं. मला या ठिकाणी विचारायचं अध्यक्ष महोदय की छोट्या माणसावर आपण त्या ठिकाणी कारवाई करता आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण वाचवत आहात काय? दुसरं माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय, ससून रुग्णालय हे उपचाराचं केंद्र आहे की गुन्हेगाराचं एक्झिट गेट आहे? यापूर्वी सुद्धा जसं माझ्या सहकार्याने यापूर्वी सांगितलं की ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक होता, एक सराईत गुन्हेगार इथूनच पळाले आहेत. ससूनमध्ये गेल्यावरच प्रत्येक अशा आरोपींना फिट का येते हो अध्यक्ष महोदय? आणि ही फिट येण्याची स्क्रिप्ट आणि पळून जाण्याची वेळ यांचा काही मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे का? आणि ससूनमधील अशा घटनांची मालिका पाहता अधिष्ठाता आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे का? हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी सीसीटीव्ही कार्यरत असल्याचे म्हटले आहे, मग आरोपी वॉशरूमच्या दिशेने जातानाचे आणि तिथून पळतानाचे फुटेज हे आपण सभागृहापुढे ठेवणार आहात काय? आणि नेहमी या ठिकाणी विचारलं जातं, शॉर्टमध्ये विचारा. हा शॉर्टमध्येच विचारतो की आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्वतंत्र त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी करणार, पण उच्च सुरक्षा व्यवस्था ती वार्डामधला सेक्युरिटी वार्ड असं त्या ठिकाणी होणार आहे का? त्याची जी SOP आपण बनवणार आहात त्याच्यात या संवेदनशील प्रकरणासंबंधी प्रकरण लक्षात घेऊन आपण व्यवस्था करणार आहात का? आणि शेवटचा प्रश्न, हा आरोपी एका 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम आहे. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सामान्य वार्डमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे आणि त्याला MICU मध्ये ठेवण्याची वैद्यकीय गरज होती का हे खरोखरच पाहिलंय का? आणि त्यामुळं याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा जो आरोपी होता ह्याला पहिल्यांदा म्हणजे सातारात असताना त्याला फिट आली होती, ससूनमध्ये येऊन त्याला फिट नव्हती आली. मुळात त्याला सातारा जेलमध्ये तो होता आणि त्याला मेडिकल ग्राउंडवरती त्याला इथे आणावं लागलं होतं. विशेषतः जेव्हा तो ऍडमिट झाला तेव्हा त्याला NICU मध्ये ठेवलं होतं, त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा मेडिकल ग्राउंडवरती त्याला पुन्हा MICU मध्ये ठेवलं होतं. CCTV जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये आपण जे एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी CCTV आहेत, परंतु MICU मध्ये अन्य देखील रुग्ण असतात आणि तिथे CCTV लावणं शक्य नाही. म्हणून आतमध्ये CCTV नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला होता. परंतु पळून जात असताना आपण मगाशी विचारलं की त्याचे मी पटल्यावरती ते ठेवीन का? नक्कीच हवं असेल तर मी ते उपलब्ध करून देतो. त्याचे CCTV असतील तर अध्यक्षमध्ये आपण म्हणाल तसं आपण त्याच्यामध्ये नक्कीच कारवाई आपण करू. नाही, ह्याच्यामध्ये पोलीस चौकशीमध्ये जो कोण अंमलदार होता त्याच्यावरती जबाबदारी ही निश्चित गेलेली असल्यामुळे, कारण शेवटी रुग्णालयामध्ये ज्या अंमलदारावरती जबाबदारी होती त्याच्या सुरक्षिततेची त्यालाच आपण तिथे पोलिसांच्या चौकशीत तो दोषी ठरलेला असल्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. सिद्धार्थ शिरोळे. देतो जी मंत्री महोदयांना विनंती आहे की ससून हॉस्पिटल हे पुणे शहराच्या अवतीभोवती सातारा असेल, सांगली असेल, सगळे लोक तिथून सेवेसाठी, वैद्यकीय सेवेसाठी ससूनला येतात आणि त्यामुळे त्याची प्रतिमा ही अशा घटनेमुळं अजून म्हणजे त्याच्यावरती एक धब्बा बसतो आणि ह्याचे अनेक इन्सिडेन्सेस आणि प्रेसिडेन्सेस हे पास्टमधले. तेव्हा पुण्याच्या ह्या आणि ससूनकडनं खूप लोकांची अतोनात सेवा ही अनेक वर्ष, अनेक दशकं चालली आहे आणि त्यामुळं आपली जी काही प्रशासन आहे तो ह्या दृष्टिकोनाने सुद्धा
या हॉस्पिटलकडे पाहिलं पाहिजे की जेणेकरून जसं जे हॉस्पिटलमध्ये काही झालं तर मुंबईची प्रतिमा ही त्याच्यामुळे खराब होती, तेव्हा पुण्याची प्रतिमा एक चांगलं सेवाधारी हॉस्पिटल आहे ही खराब होऊ नये ह्या संवेदनेने समजा आपण या विषयाकडे पाहिलं आणि त्या पद्धतीने प्रशासनच्या निवडी केल्या आणि त्या सेन्सिटिव्हिटीने समजा आपण काम केलं तर अशा घटना पुढे होणार नाही. तर ह्या बाबतीत आपण तसे निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे. सामान्य सदस्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे अतिशय सेन्सिटिव्हली आम्ही या विषयाकडे पाहू. चला विकास ठाकरे अभी आपको या नको बसा, संपूर्ण बाबींवर इथे तुम्ही चर्चा एवढे झाली. लवकर जेवत नाही. यापूर्वीच्या याच काळातल्या अधिवेशनामध्ये नागपूरचा एक प्रश्न होता की एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कोतवाली पोलीस स्टेशनची घटना होती आणि तो आरोपी मे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो आरोपी तिथनं फरार झाला. म्हणजे पहिले अटक केली, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, हे CCTVच्या फुटेजमध्ये दाखवून झाले आहे. परंतु चार्जशीट पेश करताना हा आरोपी फरार आहे. या संदर्भात या सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, जवळपास 1 वर्ष झालं असेल आज या प्रकरणात इथे रुलिंग दिल्यानंतर कुठलीच काही चौकशीच झाली नाही. तर मग या सभागृहात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, मग ते झाल्यावर त्यांच्यावर काही होतं का, ही सुद्धा तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या नागपूरच्या घटनेसंदर्भात जे CCTV फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी तिथे वैद्यकीय तपासणीसाठी आलेला दिसत आहे, नंतर चार्जशीट पेश होते तर आरोपी फरार दाखवणार, तर मग याच्या त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची जबाबदारी काय आहे, याच्यावर कारवाई होणार आहे का, याची चौकशी होणार, कारण की मागच्या अधिवेशनातला हा प्रश्न होता याच काळातल्या. 1 वर्ष झाला आहे. तर या संदर्भात आपण उत्तर द्यावे. दुसरा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, काल 23 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये सुमारे 1 वाजता सक्करदरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कात्रे व पोलीस शिपाई योगेश नाईक हे अपराध क्रमांक 565-25 मधील आरोपीस भारतीय नागरी न्याय व्यवस्था सुरक्षा अधिनियम 223च्या कलम समजपत्र देण्यासाठी गेले. हे दोन्ही अधिकारी गणवेशात होते आणि गणवेशात असताना त्या आरोपींनी भर चौकात त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेल्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वेगळा विषय आहे. गृह खात्याशी संबंधित आहे आणि नुकती कालची घटना आहे, एका पोलीस कर्मचाऱ्यावर, महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अटॅक झालेला आहे. तर या संदर्भात आरोपीला अटक करून तात्काळ सोडून दिलं असेल तर यामुळे काय त्या आरोपींवर वचप राहणार आहे काय, जे पोलीसलाही भर चौकात थोबाडीत मारायला कमी पाहत नाही. तर अशा लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर अजून काही कलमा लावून आतमध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून पोलिसांचं मनोबल वाढेल. तर या दोन्ही प्रश्नांसंदर्भात काय कारवाई करणार आहे ते उत्तर द्यावं. एक मिनिट. लक्षवेधीशी संबंधित विषय जरी नसला तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जो इथे विषय मांडलेला आहे, नक्कीच त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये आपण इथे प्रश्न मांडला होता आणि त्याला उत्तर देत असताना जी काही कारवाईची इथे अंमलबजावणी झाली नाही असं आपलं म्हणणं आहे. प्रकरणाची मी आजच सगळी माहिती मागून घेतो आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे ती माहिती पण मी आपल्यापर्यंत ती पोहोच करतो. दुसरा विषय, पोलीस कर्मचाऱ्यांवरती हात उचलण्याची हिंमत जर का कोणी केलेली असेल त्याच्यावरती नक्कीच त्या दृष्टीने योग्य ती कडक कारवाई केली जाईल. अरुण खान महोदय, अध्यक्ष, जो प्रश्न मी विचारला होता त्याचा मला स्पेसिफिक प्रश्न होता, त्याचा मला उत्तरच मिळालं नाहीये. अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे, कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेलेली आहे? फक्त तुम्ही तिथे बसलेला तो शिपाई असणार त्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे की कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे? ही हा प्रश्न जो आहे याचं उत्तर मला मिळालेलाच नाहीये. आपण जे उत्तर देतायत त्या उत्तरामध्ये फक्त एवढं सांगितलं जातंय की आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणावर कारवाई केली आहे आम्हाला माहित नाहीये. तसंच ससून रुग्णालयामध्ये जी घटना घडली, ही घटना आता तुम्ही सांगतायत की आपण जेलमध्ये पण ही सगळं आपण हॉस्पिटल वगैरे सुरू करणार आहोत, पण जेलमध्ये जेव्हा तुम्ही सुरू करणार आहे त्याच्याऐवजी जेव्हा आपण जे बाकीचे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये पण
या प्रकारची घटना घडू नये यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे, हा माझा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नाचं मला उत्तर मुख्य आपले मंत्री महोदयांनी द्यावं. ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि जे तिथे ड्युटीवरती अंमलदार होते, ज्यांच्यावरती त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. मी मगाशी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो आपला प्रश्न त्याचे मी उत्तर दिलेलं आहे की ऑलरेडी आपण आता एसओपीज तयार केलेले आहेत आणि एसओपीज तयार करण्याच्या व्यतिरिक्त देखील ह्या सगळ्या रुग्णालयांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आपण जे काही सेफ्टी ऑडिट करायचं आहे ते सेफ्टी ऑडिट करायचे निर्देश आपण दिले. पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये सगळे सेफ्टी ऑडिट. आता पुढे जाऊया. नाही पुढे जाऊया, दिली ना संधी आपल्याला. सदस्य माननीय विकासभाऊ ठाकरेंनी सांगितलं की सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक शिपाई, लेडीज शिपाई आणि कोणी PSI API यांच्यावर कोणीतरी मारहाण केली. मुळात असं आहे की तो विषय मांडला ना. मी बोलतो 2 मिनिटं. मुळात असं आहे की मेडिकल कॉलेज असो की नागपूरचं मेयो हॉस्पिटल असो, या भागात जे लोक राहतात किंवा ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल्स लोक राहतात. दुसरा विषय तिथे प्रिमायसेसमध्ये गांजा पिणे, दारू पिणे, MD खाणे हे सगळे धंदे चालू असतात. मुळात विषय आहे या भागात मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग होण्याकरता आपण विषय केला पाहिजे. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, या संदर्भात म्हणजे जेव्हा कोविड लागला आणि कोविडनंतर सगळे बार, परमिट रूम बंद झाले आणि त्यावेळेस सर्व लोकांनी जे प्लेग्राऊंड असतील, गार्डन्स असतील, काय म्हणणं आहे ते सांगा. या सगळ्यांना त्यांनी आपलं म्हणजे बार बनवले. आज अशी स्थिती आहे का कुणी तिथले लोक गेले आणि त्यांना सांगायचं इथे बसू नका, ती मुली आणि मुलं त्या लोकांवर चढतात. त्याच्यामुळं पोलिसांना प्रोटेक्शन देऊन त्यांना जर त्यांच्यावर कारवाई करायला लावली तर याचा फायदा त्या त्या शहरात होईल, मला असं वाटतंय. काय नाही, पोलिसांना प्रोटेक्शन कोण देणार आहे. चला नको आता बस झाला. अध्यक्ष महोदय, सामान्य सदस्यांनी जो इथे विषय मांडला, मला वाटतं तो अगोदर चर्चेला आलेला आहे. दटके साहेब झाले नागपूरचे आपण 4. जी काही योग्य कारवाई करायची ते आपण योग्य कारवाई करू. दटके साहेब नागपूरचे 4 झालं. चला अध्यक्ष महोदय, माननीय मोहन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे IGMC रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज मध्य नागपुरात आहे. मोठ्या प्रमाणात स्लम वस्त्या 90% लागून आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, नंतर आपलं काय म्हणतात MD, या सगळ्या गोष्टी रुग्णालयाच्या आत चालतात. तिथे MSFची सुरक्षा आहे, पण तेही म्हणजे त्यांच्या सोबत आहेत का असा आरोप करावा असं या सभागृहात मला वाटतं. आणि त्यामुळे तिथे येणारे पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे GMC करता मोहन भाऊंनी म्हटलं आहे, IGMC करता मी बोलतोय. समोर आमच्याकडे एक डागा नावाचं मोठं महिलांच्या प्रसूतीचं एक मोठं सरकारी 400 बेडेड मोठं हॉस्पिटल आहे. तिथे अशा अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या जे काही प्रिमायसेस आहेत, मेडिकल प्रिमायसेस गव्हर्नमेंटचे, इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षेची गरज आहे. उद्या पोरं चोरी जाणे इथपासून सगळं होत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे माननीय गृहराज्यमंत्र्यांना की याच्याकरता आपण वेगळी सुरक्षा करणार आहोत का, आणि करणार असेल तर त्याचा जबाबदार अधिकारी तिथे बसेल का की ज्याच्यासमोर आम्ही तक्रार करू शकू. कारण इथे कोणताही सिक्युरिटीचा जबाबदार अधिकारी बसत नाही. त्यामुळे सगळे धंदे चालतात. माझी विनंती आहे की असा अधिकारी आपण नेमणार आहोत का. अध्यक्ष महोदय, नक्की सूचना ह्या योग्य आहेत. जसं ससूनमध्ये जे काही प्रकार घडवते त्या अनुषंगाने आपण ससून ह्या हॉस्पिटलच्या अनुषंगाने आपण डेडिकेटेड पोलीस स्टेशन आता प्रवीणजी आता आपण जिथे ससूनला दिलेलं आहे त्याच अनुषंगाने अन्य देखील ठिकाणी आवश्यक असेल तर त्या पद्धतीने आपण कारवाई करू. आणि डेडिकेटेड अधिकारी या जे काय फॅसिलिटीच्या दृष्टीने जर का अवेलेबल किंवा आवश्यक असतील, नक्कीच त्याचा एक रिव्ह्यू घेऊन त्याची आपण ती कारवाई करू. धन्यवाद.